काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका मने आनंद भक्तिभाव गाठी धन तया नमन जीवासे तया नमन जीवासे तया नमन जीवासे तया नमन देवासे तया नमन देवासे तया नमन देवासे भक्तिभाव गाठी धन तया नमन जीवासे तया नमन जीवासे तया नमन जीवासे भाव गाठी धन तया नमन देवासे तया नमन देवासे तया अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदे प्रदेशं वेदिन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशं च ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणां नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं सेवे लागी सेवक झालो ओंकार महाराज सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो बोला 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 हा
सेवा देन दुर्बळाचे देवा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले सकल गुण गंभीर संसार रणवीर हाती हरिनाम तीर निकृंत कलिकाल सिर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागे मातेप्रमाणे तथा इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय अवघा आनंद मिळवण्याकरता लागणाऱ्या साध्य साधनाचा विचार महाराज आजच्या अभंगामध्ये मांडतात। विठ्ठल अभंगाच्या संबंधाने बोलत असताना अल्पसा हा पर्याय अगत्य आहे। पुण्य सलीला माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या संजीवन समाधीनं तथा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांच्या सदेह वैकुंठ गमनानं दैदिप्यमान झालेला जिल्हा काहीही उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा। या पुणे जिल्ह्यामध्ये परमार्थ करणारे काही वजनदार तालुके त्या तालुक्यांपैकी अनेक मतींनी प्रसिद्ध असणारा तालुका हा आपला बारामती तालुका। या बारामती तालुक्यामध्ये परमार्थ करणारी काही वजनदार गाव आहेत। त्या गावांमध्ये शिरसावंद्य फळ देणारं गाव आणि शिरसाई मातेच्या वास्तव्यानं पुनीत आणि पावन झालेलं गाव हे आपलं शिरसुफळ गाव। या शिरसुफळ गावामध्ये गेले अनेक वर्ष झालं 31 वर्ष झालं हा दैदिप्यमान उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। मारुतरा यांच्या प्रांगणामध्ये हा दैदिप्यमान उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। ज्ञानोबराच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानोबरा म्हणतात इथं एक एका क्षणी मनोव्यापार आहे। हा अगदी वजनदार माणसं आहेत बघा। इथं एखादा ठेस लागून जरी पडला तरी कीर्तन करावंच पडेल बघा। इथं एवढे कीर्तनकार उभे आहेत। मी आज जरा नवीन फाळच घेऊन आलोय। गेले 31 वर्ष झालं दैदिप्यमान उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। आदरणीय आमचे मनोबा गेले अनेक वर्ष झाले इथं सेवा करत होते। या गावाचं नाव मी आदरणीय बाबूराव बुवांच्या मुखातून ऐकलं होतं शिरसुफळ गावाचं नाव। आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मला परतीला आम्ही कदम माऊली आम्ही येत असताना या गावामध्ये आराम करण्याचा योग आम्हाला आला होता। मंदिर बंद होतं त्या काळामध्ये आदरणीय काकाजींनी ते मंदिर आमच्याकरता दर्शनाकरता खोललं होतं। आमचं भाग्यच म्हणावं लागेल। या परिसरात हे प्रसिद्ध देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान आहे। त्याच्यामुळे हे गाव त्या देवीच्या माध्यमातून प्रसिद्ध आहे। लॉकडाऊनच्या काळानंतर मी पुन्हा येईन याने मी पुन्हा तुमच्या गावाला आलो। पुन्हा येण्याचा योग या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आला। कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मातृवर्ग पितृवर्ग गुणजन गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व गंधर्व मंडळी आहे। आले मी डायरेक्ट मंडपातच आलो। आले मी म्हणलं आज काय खरं नाही हरी आणि मुकुंदान बुवा सकट पाचून पण मला समाधान वाटलं बरं का। लोक पाहिल्याच्या नंतर समाधान वाटलं नाहीतर मला वाटलं आज माझा एकट्याचा जागर दिसतोय का काही इथे। अगदी मंडपाच्या मानाने श्रोते सुद्धा वजनदार आहेत। या कार्यक्रमाच्या संबंधाने सर्व मातृवर्ग पितृवर्ग सर्व माझ्यावरती नितांत प्रेम करणारी माझी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आदरणीय आमचे व्यासपीठ चालक नंदू महाराज आहेत। आमचे मनुभावांच्या नंतर ज्यांनी आपल्या गावाची परंपरा अविरतपणे चालू ठेवली आदरणीय त्यांचे दोन्ही चिरंजीव श्रीकृष्ण महाराज भगत आहेत, गणेश महाराज भगत आहेत। ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती आहे आदरणीय आमचे धनंजय महाराज आहेत। ज्यांचा स्वराच्या बाबतीत सुद्धा वजनदार दंड आहे आमचे जोगदंड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। समजा बालदार चौबदार आहेत। दोन्हीही इंद्र बजावत मृदंग दोन्हीही मृदंग वादक आदरणीय आमच्या बाबूराव बुवांचे चिरंजीव कृष्णा महाराज आहेत। आमच्या काळचे काय म्हणले दादा महाराज आहेत। आता ते वजनदार आहेत दादा। सर्व मातृवर्ग पितृवर्ग सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं अभिवादन करतो आणि 7-8 तासात कीर्तन आवरतो। घाबरू नका तुमच्या झोपीत माझं कीर्तन जाणार नाही। तसा मी जिल्हा परिषदेचा प्रामाणिक विद्यार्थी आहे। 10ची शाळा 11ला जरी भरली तरी मी 5लाच सोडतो। लोकांना कीर्तनात कोणतं वाक्य आवडतं का नाही आवडतं मला सांगता येत नाही
पण महाराजांनी मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो एवढं मात्र वाक्य फार आवडतं लोकाला. लोक म्हणतात बुवा हुशार आहे. अगदी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. काही भागामध्ये येजलय महाराज दुर्भिक्षा असतं. कशाचं? सिस्टीमचं. असं वाटतं काही काही ठिकाणी ही वायर घ्यावी हिथंच फास घ्यावा. पण आज माझ्या भाग्याने सिस्टीम मला मिळालेली आहे. मला अपेक्षित आहे असा आवाज माझ्या समोर आहे. अगदी देखणा कार्यक्रम आहे. नजर लागेल असं उत्सव आपल्या गावाचा आहे. सर्व आवडलं मला तुमच्या गावचं. चोपदार आवडले, श्रोते आवडले, गायक वादक आवडले. फक्त तुमच्या टायमिंग वरती मात्र मी नाराज आहे. कारण एक गोष्ट सांगू का, 9 ते 11चा टायमिंग असा असतो. लोक घरी जेवतात, झोपाय मंडपात येते. हा 9 ते 11चा दोष आहे महाराज. पण 7 ते 9च्या टायमिंगचं असं असतंय, लोक दिवसभर रानामध्ये कष्ट करतात पण 7 ते 9ला कोण झोपत नाही. सहसा कोणाच्या माना पडत नाही. पण 9 ते 11ला लोक आ केल्याशिवाय सुट्टी देत नाही. हा, झोपणार म्हणजे झोपणार महाराज. बुवा आणि मग विनोद करू द्या नाही तर चिंतन सांगू द्या. हा, फक्त माझी एक आपल्याला विनंती आहे. तुम्ही म्हणसाल बुवा आमच्या रूढी परंपरेनं आलेला आहे. पूर्वी तुम्ही छपराच्या घरात राहत होते, कौलाच्या घरात राहत होते. आज तुम्ही 2-2 कोटीचे बंगले बांधले. बदल झाला का नाही? बोला की. अरे नका बोलू मला बंगल्यात. तुम्ही पण बांधले का नाही? बांधले का नाही तुम्ही? जुनं मोडल्याशिवाय नवीन कधीच तयार होत नसते, एवढं लक्षात ठेवायचं. सर्व ग्रामस्थाला माझी विनंती आहे, शक्यतो 7 ते 9 करता आलं तर करण्याचा प्रयत्न करा. देखणा उत्सव आहे. सर्वांच्या चरणावरती विनम्र भावानं अभिवादन करतो. अगदी संकल्पित वेळेत सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल. ज्यावेळेस मला ग्रामस्थांचा फोन आला त्यावेळेस मी वारीमध्ये चालत होतो. मी काय डायरी विरी पाहिली नाही कोणता दिवस आहे. ती म्हणले 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत आमचा उत्सव आहे. मी म्हणलं 2-4 दिवस मला आधी कीर्तन 5 तारीख माझी घेऊन टाका. पण त्या दिवशी नेमकी एकादशी येईल असं मला काही वाटलं नव्हतं आणि मी पाहिलंही नव्हतं. पण आज माझ्या भाग्यानं हरिदिनी आज आहे आणि कीर्तन करण्याचं भाग्य मला आहे. हे सुद्धा माझं परम भाग्य म्हणावं लागेल. एकादशी व्रत सोमवार न करीते काय त्यांची गती होईल नेणो महाराज म्हणतात. माणसानं सोमवार आणि एकादशी धरलीच पाहिजे. दुसरा कोणता उपवास नाही तुम्हाला धरता आला तरी चालेल. तुम्ही चतुर्थी धरू नका, येळ आमुषा धरू नका, गटारी धरू नका. धरता का तुम्ही? नाही, माना डोलवा लागली म्हणून म्हटलं. हा, कोणतं नाही धरलं तरी चालेल पण निदान एकादशी तरी माणसाने धरली पाहिजे. एकादशीला जर अन्न खाल्लं तर श्वानाची विष्ठा खाल्ल्याचा दोष लागतो. त्याच्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे, माणसानं आपल्या हिंदू धर्मामध्ये काय पर्व काळ आहेत, काय 24 एकादशीच्या वर्षभराच्या आहेत आणि 5 मात्र पर्व काळ आहेत. रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, कृष्णाष्टमी आहे, नरसिंह जयंती आहे, वामन जयंती आहे. हे 30 उपास आहेत, वर्षभरात माणसानं धरले पाहिजे. याला डावललं नाही पाहिजे. एकादशी तर माणसानं धरलीच पाहिजे. हा, एकादशीचं महत्व फार फार व्यापक आहे बुवा. तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण एकादशी दिवशी जर तुम्ही जागरण केलं, जागर केला तर हजारो एकादशीच्या पुढं जागर केलेल्याचं पुण्य तुम्हाला लागतं बुवा. माणसानं एकादशी केली पाहिजे आणि एकादशीच्या दिवशी माणसाने भजन केलं पाहिजे आणि सोमवार केला पाहिजे. हा, आपल्या भाग्यानं श्रावण मास चालू आहे. श्रावण महिना चालू आहे ना सध्याला. काही लोक सोमवार धरीत नाहीत आणि काही लोक सोमवार धरतात. ते म्हणतात महाराज आम्ही एकादशी धरतो पण सोमवार धरीत नाही. तुम्ही वारकरी नाही, तुम्ही हाप वारकरी. का हाप वारकरी? तुम्ही एकादशी धरता. हरिहरा भेद नाही नका करू वाद खंडोनी. तुम्ही नुसती एकादशी धरता, सोमवार धरत नाही. काय फायदा आहे का तुमचा? मग जो एकादशी धरतो आणि सोमवारी धरतो त्याला फुल वारकरी म्हणायचं आणि तो नुसती एकादश धरतो त्याला काय म्हणायचं? आणि कोण कोण आहे हाप इथं सांगा लवकर. तिकिटाची नाही. एकादशी धरली पाहिजे, सोमवार धरली पाहिजे. आज पवित्र पुत्रदा एकादशी आहे. सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणून सर्वांनी भजन करायचं, कारण समष्टीच्या भजनाचं फल फार व्यापक सांगितलेलं आहे. एकट्यानं भजन करणं वेगळं आणि समद्याने भजन करणं वेगळं. सामुदायिक भजनाचा फार विशेष अशा प्रकारचा लाभ मिळतो माणसाला बरं का. त्याच्यामुळे मी ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणाल त्या त्यावेळेस तुम्ही सर्वांनी भजन करायचं बरं का. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे. अवघा आनंद मिळवण्याकरता लागणाऱ्या साध्य साधनाचा विचार आजच्या अभंगामध्ये मांडतात. ऐका, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला जीव परब्रह्म रूपच आहे, मात्र तो कल्पना आणि अविद्येनं जीवदशेला आलेला आहे. कल्पना अविद्या
तेने झाला जीव. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. हा या परब्रह्माचं वर्णन श्रुती मातेने केलेलं आहे. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या मानवाला काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्या गोष्टीशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. माणसाला मूलभूत गरजा फार महत्वाच्या आहेत. कोणत्या मूलभूत गरजा आहेत? जगण्याकरता माणसाला काय लागतं हा जर प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही डोळे झाकून उत्तर देणार की माणसाला जगण्याकरता काय लागतं? अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 गोष्टी माणसाच्या फार मूलभूत गरजा आहेत. या 3 गोष्टीशिवाय माणूस जीवन जगू शकतच नाही बुवा. पण तुम्हाला खरं सांगू का, श्रुती माता सांगते आनंदो ब्रह्मेती व्यजानात आनंदाद्वय खल विमानी भूतानी जायंते येन जातानी जीवंती प्रयंती अभिशम विशंती. शास्त्रकार म्हणतात जीव जन्माला येतो आनंदावरती, जगतो सुद्धा आनंदावरती आणि प्रलयाच्या वेळेत जातो सुद्धा कशामध्ये? आनंदामध्ये. आजच्या अभंगातले 2 शब्द आपण लक्षात ठेवायचे, एक सुख आणि दुःख नाही, आनंद. येरी शेजारचाच वाफा कोरडा राहिला बघा, विठाला विठाला. आनंद या 2 गोष्टी फार प्रामुख्याने माणसानं लक्षात ठेवायच्या बुवा. जगण्या का माणसाला बंगला आहे, खाण्याकरता पंचपक्वान्न आहेत, घालण्याकरता वजनदार कपडे आहेत, पण ज्याच्या जीवनामध्ये समजा गोष्टी असतात सुख आणि आनंद त्याच्या जीवनाला काही फायदा नाही. कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं का. अगदी थोडकं मांडणार आहे मी आपल्या समोर, जास्त काय मांडत नाही. जास्त दाट पेरलं की कंसाला बारीक पडतं म्हणून जास्त काय मी दाट बोलणार नाही. कालच्या वादळानंतर ही शांतता आहे. विठाला विठाला. मी काय तोफा फिपा वाजवणार नाही, पण ओव्या सांगण्याचा 100% प्रयत्न करतो. ऐका, जगण्याकरता माणसाला काय लागतं? अन्न आणि वस्त्र आणि निवारा. हे 3 मूलभूत गरजा माणसाच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून 2 गोष्टी याच्यामध्ये आपल्याला सामील कराव्या लागतील. त्याला सुख आणि आनंद म्हणतात. ज्याच्या जीवनामध्ये सुख नसेल आणि आनंद नसेल तो व्यक्ती जीवनच जगू शकत नाही बाबा. किती गरजांची संपत्ती असू द्या, किती पंचपक्वान्नाचं जेवण करणारा व्यक्ती असू द्या, किती वजनदार कपडे त्याने घालून द्या, त्याच्या जीवनामध्ये सुख नसेल तो जीवन जगू शकत नाही. ज्याच्या जीवनामध्ये आनंद नसेल तो जीवन जगू शकत नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला बारामतीमध्ये मी बंगला बांधून देऊ का आनंद देऊ? खरं सांगायचं. आता तुम्ही माझ्या समोर बसलाय, लय बोधश्री देऊ नका, पण ऐका, काय काय पाहिजे तुम्हाला? बंगला पाहिजे का आनंद पाहिजे? बोला लोक. हा असं वा वा, पण नशीब बंगला नाही मागितला, अंगलट आला असता माझ्या. सुख आणि आनंद. माणसाला काय पाहिजे? बंगला नाही, आनंद पाहिजे. आनंद. हो, माझा तुम्हाला प्रश्न आहे बाबा, तुम्हाला पंचपक्वान्नाचं जेवण पाहिजे का आनंद पाहिजे? बोला लवकर. आनंद पाहिजे. वा, जेवण तर कुठेही मिळतं बाबा, लोक रोज जेवण करतात, पण आनंद मिळतो का? नाही 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 नाही, आनंद मिळत नाही बाबा. आणि वस्त्राच्या बाबतीत पुरुषांपेक्षा महिलाला हावरे असतात. मी बोलत नाही, महाराजांची भाषा येणे सोशे मन झाले हाव बरे. माता माऊल्यांचं असे, याला बनारसची आठवली की ह्यांना येवल्याची आठवते, ह्यांना येवल्याची आठवली की ह्यांना कुठली आठवची? बनारसची आठवते. हो, आणि बनारसची आठवली की ह्यांना सुरतची आठवते. कुठलीच नाही आठवली तर लागलातली मात्र फिक्स आठवते. काय? पैठणी. माझा माता माऊलीला प्रश्न आहे, तुम्हाला 50,000चा शालू पाहिजे का आनंद पाहिजे? बोला. बोला. का लाडक्या बहिणीचा हप्ता पडला नाही का अजून? बोलत चला, माझ्या संग बोलत चला. हो, लय चेहरे पाडले करू नका तुम्ही. ऐका, काय पाहिजे? आनंद पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची तळमळ त्याला कशा करता चाललेली आहे? सुखा करताय. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीची तळमळ फक्त सुखा करताय. सुखा करता माणूस तळमळ करतोय. सुखा सर्व सुखाची आशा तळमळ, सर्व सुखाची आशा तळमळ गेला. एक मुक्ती यत्न नाही केला, जन एक मुक्ती यत्न नाही केला. आदिशा चिन पावला, आदिशा चिन पावला. माझ्या वेशीला जीव माझा, माझ्या
सुखा करता आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झाले. सुखा करता माणूस धडपड करतोय. सुखा लागे तरी करेसे तळमळ. आपण एवढंच घेऊ. मी असा बुवाय लागते तेवढीच पाचर ठोकितो. जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं. सुखा लागे तरी करेसे तळमळ. प्रत्येक व्यक्तीची तळमळ सुखा करताय. सुखा करता धडपड त्या व्यक्तीच्या. श्रुती मातेनं 3 प्रकारानं वर्णन याचं केलेलं आहे. सद्रूपत्वानं, चिद्रूपत्वानं आणि आनंद रूपत्वानं. सद अंशाला धरून या मानवाला अमरतेची इच्छा आहे. चिद अंशाला धरून त्याला सर्वज्ञतेची इच्छा आहे आणि आनंद अंशाला धरून त्याला सुखरूपतेची इच्छा आहे. हा, माझा एवढाच प्रश्न तुम्हाला सांगायचा की माणूस जगतो आनंदावरती, येतो सुद्धा आनंदावरती, प्रलयाच्या वेळेस जातो सुद्धा कशामध्ये? आनंदावरती. आनंदाशिवाय दुसरी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये कोणती नाही. माणसाला आयुष्य किती वर्षाचं आहे बोला? शतगणिले ते अर्ध रात्र काय. पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनीला 1000 वर्षाचं आयुष्य होतं. 5-5 हजार वर्ष साधू जगायचे. तेवढं सामर्थ्य त्यांचं होतं. आता पोरं माणसं जगतात का हो? अरे 100 वर्ष तर सोडा, आता 30 वर्ष सुद्धा पोरं जगणार. सध्याला एवढी गंभीर परिस्थिती झाली. 30-35 वर्षाची पोरं. कोण व्यसनाने मरायला लागलं, कोण धडकून मरायला लागलं, कोण कशाने मरायला लागलं. महाराज, कालांतराच्या नंतर तुम्हाला वृद्ध माणसं बघायला मिळणार नाहीत. का? माणसं म्हातारीच होणार नाहीत. महाराज जरा गांभीर्यानं घ्या. मी तुम्हाला काय सांगतोय. कालांतराने तुम्हाला म्हातारी माणसं बघायला मिळणार नाहीत. का? कारण माणसं म्हातारी होईपर्यंत टिकणच झाली. महाराज, लोकांचं आयुष्य 50 वर्षाच्या आतमध्ये संपायला लागलं. तरुण व्यक्ती जायला लागले. महाराज, कारण त्याचं अटॅकचं प्रमाण कोणाचं वाढलं, ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलं. पण जुनी माणसं गेल्याच्या नंतर म्हातारी माणसं तुम्हाला बघायला मिळणार नाही. 100 वर्षाचं आयुष्य माणसाला दिलं. 1 कोटी मला तुमच्या समोर मांडायचे आहे. की आपल्याला वर्षामध्ये दिवस किती असतात बोला ना? 365 दिवस असतात. एवढी कोटी मांडतो आणि माझा विषय संपवतो. 365 दिवसापैकी 364 दिवस तुम्हाला आनंद दिला आणि 1 दिवस जर दुःख दिलं तर तुम्ही मान्य करचाल का? अजिबात नाही. कोणाला वाटत नाही मला दुःख व्हावं. 24 तासामध्ये दिवस, एका दिवसामध्ये तास किती असतात बोला ना? 24 असतात. 24 तासापैकी 23 तास जर तुम्हाला आनंद दिला आणि 1 तास जर दुःख तुम्हाला दिलं, कोण मान्य करणार नाही? एका तासामध्ये मिनिट 60 असतात. त्या 60 मिनिटापैकी 59 मिनिटं तुम्हाला आनंद दिला आणि 1 मिनिट जर दुःख दिलं तर तुम्ही मान्य करचाल का? नाही हो. दुःख अशी कोणाची अपेक्षा नसते. एका मिनिटामध्ये सेकंद 60 असतात. त्या 60 सेकंदापैकी 59 सेकंद तुम्हाला आनंद दिला आणि 1 सेकंद जर दुःख दिलं तुम्ही मान्य करचाल का? नाही नाही. अरे कोणाची अपेक्षाच नाही की मला दुःख झालं पाहिजे. मजला की दुःख भावे ऐसे जीवे ना भावे. ऐसे कोणी भावे ना जीवे. दुःख भावे ऐसे कोणी जीवे ना भावे. ऐसे कोणी जीवे ना भावे. ऐसे कोणी जीवे ना मजला की दुःख भावे ऐसे का मला दुःख झालं पाहिजे. मजला गे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कुणाला वाटत नाही की मला दुःख झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची तळमळ सुखा करताय. बोला ना, प्रत्येक व्यक्तीची धडपड कशा आहे? अरे जन्माला आल्यापासून मृत्यू दशेपर्यंत माणसाची धडपड फक्त सुखा करताय की मला सुख मिळालं पाहिजे. याच्या करता प्रत्येक व्यक्तीची पराकाष्ठा चालली का नाही मला सांगा ना. लोकांना असं वाटतं आपण छकरामध्ये राहत होतो, आपण आता बंगला बांधला पाहिजे. बंगला बांधला की त्याला असं वाटतं आपल्या बंगल्यासमोर एक थार पाहिजे. त्याला असं वाटतं गाडी झाली की आपल्याला थोडीफार अजून शेजारच्याची निघली की 2-4 एकर घेतली पाहिजे. अपेक्षा जाती का हो माणसाची? प्रत्येकाला असं वाटतं सुखा करता धडपड माणूस करतोय. त्याला असं वाटतं आपलं झालंय पण आपल्या नातवाचं कसं होईल. अरे तुझं काय झालंय ते आधी ते बघ. नातू बघेल, नातू खायला बांध घ्या. तू आधी तुझं तरी बघले का? पाठीमागच्याच जाते लोकाला लय पुढच्याचाच लय विचार बा. ऐका, प्रत्येक व्यक्तीची धडपड मात्र सुखा करताय. पण महाराज म्हणतात अशा महात्म्याला विचारलं पाहिजे की त्या महात्म्याच्या जीवनामध्ये त्यांनी आपला परिपूर्ण आनंद प्राप्त केलाय. ऐका बरं का, फार महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडतो. या संसारामध्ये सुख आहे
पण ते कशाचं सुख आहे? यो बाय भूमात्ताच सुखं नाप्य सुखम असते शास्त्रकार म्हणतात. ते भूमाचं सुख आहे, क्षणिक सुख आहे. हा, आदरणीय धुंडा महाराज दिगलूरकर म्हणायचे की बुवा संसारामध्ये केवळ दुःख जर असलं असतं, माणसाला तिथं बांधून जरी ठेवलं असतं तरी माणूस संसारात राहिला नसता. ऐका बरं का, फार महत्वाचं वाक्य. हा, केवळ दुःख जर संसारामध्ये असलं असतं माणूस संसारात राहिला असता का? अजिबात नाही बुवा. मला काय त्याचा अनुभव नाही, मी आपला पिपळा खालचा मुंजे आहे, मागणं पुढं बसा विरड. पण आता तुमचंच ऐकून सांगतोय मी. बघा आमच्या वाले गेले हसतात लोक. विठ्ठल ऐका, फार महत्वाचा मुद्दा आहे. अशाच महात्म्याला विचारलं पाहिजे की त्याने त्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण आनंदाची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये झाली आहे. हा, हे सुख कसं आहे? क्षणिक सुख आहे, भूमाचं सुख आहे. जुन्या काळामध्ये कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. एक हाड होतं आणि त्या हाडाला चावण्याचा प्रयत्न कुत्र करत होतं आणि त्या हाडातून रक्त येत होतं. त्या कुत्र्याला काय वाटायचं माहिती का, त्या हाडामधून रक्त येत आहे काय? पण ते रक्त कशामधून येत होतं? त्याच्या हिरड्यामधून ते रक्त येतं. पण त्या कुत्र्याला काय वाटत होतं? आपल्या हाडातच रक्त येत आहे काय? पण ते मिळणारा आनंद आहे, पण तो आनंद कसा? क्षणिक आहे. ते भूमाचं सुख आहे, पण ते दुःखाला कारण ठरणार आहे. हा, सुख असावं पण ते सुख परिपूर्ण असलं पाहिजे. परिपूर्ण सुखाला फार प्राधान्य आहे. पण अशाच महात्म्याला विचारलं पाहिजे की बुवा त्यांनी आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण सुखाचा आनंद घेतलाय. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, झाकली 1.25 लाखाची. तुम्ही बहुश्रुत म्हणणारी आहे, वारकऱ्यांमध्ये राहणारी माणसं. आदरणीय बाबूराव बुवांच्या चाली बरेच जण म्हणतात आणि आबांच्या हाताखाली तयार झालेली ही सर्व मंडळी आहे. वारकरी भूषण हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज शाखापूर. हा, संप्रदायामध्ये आबांसारखा वाघ सध्याला नाही. आमच्या प्रत्येक मोठ्या शब्दामध्ये आदरणीय आम्ही आबांना बोलवतो. कदम माऊलींचे मोठे मोठे शब्द असतात, विनाच आबांच्या हातामध्ये असतो. आता जी ठेवण मी तुमच्या समोर म्हणली आबांचीच आहे. लय अशा जोड चाली, अगदी माणूस डोलल अशा चाली आबांकडे. बुवा तसा मी लय चालीचा बुवा नाहीये. मी जाणकार म्हणणारे म्हणून म्हणून राहिलो बरं का. मी काय कुणाची परीक्षा वगैरे घेत नाही. धनंजय महाराज ही फार मोठी उंचीची माणसं आहेत. धनंजय महाराजांनी तर पाठीमागच्या जन्मामध्ये कोकिळा खाल्ली असावी. काय आवाज आहे महाराज. विठाला जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला अवघा आनंद झालाय, परिपूर्ण आनंद झालाय. त्या आनंदाचे आधिपत्य मी झालोय. महाराजांना अवघा आनंद झालाय, पण कशामुळे अवघा आनंद झालाय? आपण सुरुवात करू महाराजांच्या शेजेपासून. ऐका बरं का, फार महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडणार आहे. आपण सुरुवात करू जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सेजेपासून. महाराजांना झोपण्याकरता जी सेज आहे ती सेज कशाची आहे? सुखनाम आनंदाची आहे. महाराजांना झोपण्याकरता जी कॉट आहे ती कशाची आहे? सुखनाम आनंदाची आहे. माझा एक मित्र आहे सोलापूरला, त्याच्याकडे 2 लाखाची गादी आहे. किती लाखाची? खोटं सांगत नाही, खरं सांगतोय तुम्हाला. किती लाखाची गादी आहे? 2 लाखाची गादी आहे. त्या गादीवरती उन्हाळ्यात झोपल्यावर कसं लागतंय? बोला की. अरे बोला की, आता काय गार लागतंय त्याच्यावर. उन्हाळ्यात त्या गादीवर झोपल्यावर कसं लागतंय?
गार लागते आणि हिवाळ्यात त्याच्यावर झोपल्यावर कसं लागतंय गरम लागतंय लगा बाराचा अनुभव आहे यांना पण पावसाळ्यात कमी गेलो नाही गेल्यावर सांगतो तुम्हाला हो माणसाला गादी वजनदार आहे पण माणसाला झोप लागते का खाटेवरी पडता व्यापे चिंता तळमळ सारखं ह्या खुशीहून त्या खुशीहून या खुशीहून त्या खुशीहून त्याचं चालू असतंय पण त्याला सुखानं झोप लागते का नाही नाही त्याची तळमळ सारखं चालू असते महाराज झोप लागण्याकरता हल्ली लोकाला झोप लागण्यासाठी गोळ्या आहेत गोळ्या खाल्ल्याशिवाय लोकांना झोप लागत नाही अशा लोकांना गोळ्याच घातल्या पाहिजे म्हणजे झोपतील ना ते झोपण्यासाठी माणसाला गोळ्या लागतात मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे जो दिवसभर रानामध्ये कष्ट करतो तो सुखाने झोपतो का 2 नंबरवाला सुखाने झोपतो बोला लवकर अरे बोला की हा वा प्रामाणिक कष्ट करणारा महाराज रात्री आल्याच्या नंतर सुखाने झोपतो पण 2 नंबरवाल्याला झोप लागत नाही त्याला असं वाटतं टिपर कोण येतंय काय कलेक्टर येतोय काय लय अवघड काम आहे महाराज माणसानं ज्याला सुखाने झोप प्राप्त करायचे त्यानं अवघ्या आनंदाचे अधिपती झालं पाहिजे पण ते परमार्थात आल्याशिवाय नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला अवघा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या अधिपती मी झोपण्याकरता सुद्धा सुखाने झोपणार आहे हा मला झोपण्याकरता जी सेज आहे ती कशाची आहे सुखनाम आनंदाची आहे महाराज फार गोड बोलतात बरं का सुखे मी निजलो निराकार पण सहज मी आदरागा निज निराकार पण हे वृत्ती हे निवृत्ती झाले जनन दिसे ते वृत्ती झाले जनन दिसे हा मी माझे हरपले झाले काय दृश्य होते दृश्य झाले दृश्य त्याचे झाले काय दृश्य होते सुखे मिळले जलो का सारून देते सुखे मिळले जलो सुखे मी निजलोगा महाराज म्हणतात सुखे मी निजलोगा पण महाराजांची तळमळ या खुशीहून त्या खुशी होत नव्हती का त्या आनंदाच्या अधिपती जगद्गुरु तुकोबाराय झाले होते म्हणून महाराज सुखाने झोपत होते सुखे मी निजलोगा गार झोप तुकाराम महाराजांना लागते ती झोप कशाची आहे सुखनाम आनंदाची आहे मी सुरुवात तुम्हाला सांगितली होती की महाराजांच्या शेजेपासून महाराजांना झोपण्याकरता सेज सुखनाम आनंदाची आहे तुम्ही म्हणता झोपण्याची सोय झाली बो आंघोळ करण्याची काय सोय आहे का नाही वा आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची महाराजांना स्नान करण्याकरता डोह सुद्धा कशाची होते सुखनाम आनंदाची होते हा तुम्ही म्हणता बो झोपण्याची व्यवस्था झाली स्नान करण्याची व्यवस्था झाली घालायला काय आहे का नाही हे आनंद निर्भर डुल्ल आनंद निर्भर सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो
महाराजांना घालण्याकरता कपडे सुद्धा कशाची होती? सुखनाम आनंदाची कपडे होती. माणसानं कपडे चांगले घातले पाहिजेत बरं का. सत्य परिस्थिती आहे. या मुद्द्यावरती बोलण्यासारखा मुद्दा सध्याला झालाय. फार कठीण परिस्थिती आहे. मी सत्य परिस्थिती का मांडतो? समाजात फिरत असताना अनेक विकृतीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या तरुण पिढी इतकं कोणच बिघडलं नाही महाराज. पूर्वीच्या काळामध्ये जुनी माणसं होती. विचारा 10 वार धोतर होतं महाराज. 3 गुंड्याचा नेरवा असायचा, वरती फेटा असायचा. 10 वार बालकुलचा फेटा. जुनी माणसं अशी रुबाबदार दिसत होती. आता धोतर गेलं, आता पायजामा आला. काय आला? बरेच पायजामा घातलेले माझ्यासमोर बसले, त्यांना बोलतोय मी. पायजामा आला, पायजामा गेला आणि आता बरमुडा आला. खरं सांगतोय, ऐका माझा मुद्दा ऐका, हसण्यावर नेऊ नका. बरमुडा आला, काही दिवसानंतर महाराज जीन पॅन्ट टी शर्ट आले का नाही? आता ते टी शर्ट गेलं आणि आता ते हिथं फाटलेलं. काय परिस्थिती आहे? हसण्यासारखा मुद्दा आहे का नाही? कधी तर तुम्ही पुण्यामध्ये आल्याच्या नंतर त्या बालगंधर्व पशी या, त्या फर्ग्युसन कॉलेजच्या समोरनं तुम्ही कधीतरी फिरा. तुम्ही म्हणसाल अरे कुठं या विकृतीमध्ये आम्ही आलो. इतकी भयान विकृती सध्याला झाली. हा, ती बरमुडा गेला, आता ती जीन पॅन्ट गेली. कालांतराने लोक कपडे घालतात का नाही ह्याचीच पंचायत. गंभीर परिस्थिती झाली. हसण्यावाळी मुद्दा नाहीये. काही दिवसांनी तुम्ही कपडे घालून आले की लोक तुम्हाला दगड हाणणार का? येडे आले. सत्य परिस्थिती आहे जोगदर महाराज. हा, पण फार ज्ञानोबा फार गोड बोलतात. काय बोलतात? ना तरी कुलवधू लपवी अंग अवयवाते. काय ज्ञानोबराची भाषा आहे. ज्ञानोबा म्हणतात स्त्री ही लज्जेनं शोभत असते. स्त्रीनं आपल्या डोक्यावरचा पदर कधी महाराज खाली पडू द्यायचा नाही. आता घेऊ नका कोणी. पण मराठवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ती परंपरा दिसून येते बुवा. कधी तर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये जा, लातूर जिल्ह्यामध्ये जा, तिकडे गेल्याच्या नंतर महाराज आम्हाला योग येतो. प्रत्येक माता माऊलीच्या डोक्यावरती आपला पदर असतो. सोपं नाही. नाहीतर आपल्या इकडं असं आहे, डोळेचा पदर आला खांद्यावर. काय कामाचं आहे का? मी तुम्ही इथलं सांगत नाही बरं का, आमच्या पंढरपूरचं सांगतोय. मग तिकडे गेल्यावर इथलं सांगायचं म्हणजे आणायचं तरी कुठून नेमकं? हो, माणसाने कपडे चांगले घातले पाहिजेत. एकदा तुळजापूरला दर्शनाला गेलो. माझ्या पाठीमागं 2-4 जीन पॅन्ट घालून आणि माझ्या पुढं 2-4 जण जीन पॅन्ट घालून. पण पुढचं जरा गप्प बसलं ना, नुसतं चुळबुळ करायचं. म्हणलं हे बाळू काय चुळबुळ करतो रे? पाठीमागून मला आवाज आला, महाराज ती बाळू नाही ती संगीत आहे. आता ती जीन पॅन्ट टी शर्ट घातल्यामुळे माझा नियम हुकला. मी म्हणलं ती संगीत आहे. बरं मी म्हणलं मग तुम्ही संगीताचे आहे वडील का? ती म्हणले महाराज तुम्ही पुन्हा चुकले, मी संगीताची आई माधुरी आहे म्हणे. अरे वा. मी म्हणलं दीक्षित का? काय आपल्या आदरणीय श्री गुरु माऊली म्हणत असतात, आपल्या लिंगाला शोभल अशी कपडे माणसाने घातली पाहिजेत. आपण महिला आहोत का पुरुष आहोत हे पाहून तरी माणसाने कपडे घातले पाहिजेत ना भाऊ. हल्ली फार कठीण झालंय भाऊ. विठाला जगात गुरु तुकोबरायांना घालण्याकरता कपडे कशाचे होते बोला ना? सुखनाम आनंदाची होती. लोकांनी तुकाराम महाराजांची श्रीमंती कधी सांगितलीच नाही. या संप्रदायामध्ये सध्याला कीर्तनकारांचं एवढे मोठं वातावरण बिघडलेलं आहे की कीर्तनकारांनी सध्याला आई माझी मायेचा सागरण बाप भरितो घागर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच ठेवलं नाही. मा संत साहित्यापासून लोक लांब न्यायची कामं कीर्तनकारांनी चालू केली. तुकाराम महाराजांचं वैभव काय कधीतरी गाथा वाचून बघा. तुकाराम महाराजांची श्रीमंती काय आपल्याला कळल बुवा. सोपं आहे. आणूरेनिया थोकडा तुका. हा, उगा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायला म्हणत होतात. लोकांना एवढं दिसतंय मोडक्या त्या बाजांवरी वाकळांच्या एवढंच सांगितलं लोकांनी. कधीतरी कीर्तनकारानं संतांची श्रीमंती सांगितली पाहिजे. अरे हजारो वर्ष अख्ख्या पंचकृषीला जीव घालण्याची ताकद जगद्गुरु तुकोबरायांमध्ये होती. सोपं आहे का? वैभव साधन होतं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं की ज्यांचा पाहिल्याच्या नंतर देवाची सुद्धा मान खाली जात होती. एवढा अधिकार संपन्न माझे जगद्गुरु तुकोबराय होते. एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा होता. आणि त्यांच्या पुढे कपड्याचं काय काढता महाराज? तवा जर तुकाराम महाराज असले असते म्हणजे आता जर तुकाराम महाराज असल्यास तर 100% त्यांनी लिननचं कापड घातलं असतं.
बघतोय काय रागानं लिनन घातलंय नाही आज मी घालून आलोय म्हणून म्हणलं विठाला विठाला. मी असं का करायला लागलो माहितीये का एवढी 8 तास मी कधी घेत नाही फक्त तुमच्या मावा पडू नाही म्हणून एवढा 8 तास चालू आहेत मला. उगा तुम्हाला खेळवत राहायचं ना आनंद घ्यायचा महाराज. ऐका झोपण्याकरता सेज सुखनाम आनंदाचे आहे स्नान करण्याकरता डोह सुखनाम आनंदाचे आहेत घालण्याकरता कपडे महाराजांना कशाचे आहेत सुखनाम आनंदाचे आहेत. पण तुम्ही म्हणसाल महाराज समद्या गोष्टी झाला खाण्याकरता काय आहे का नाही वा तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला खाण्याकरता आहे ना तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चर पडू घ्या रे तुम्ही. पण ते लाडू असे तसे आहेत का 1-2 आहेत का पोट भरून लाडू आहेत पोट भरून डेकरे जेवण दिशेसाचे पोट भरून जेवण आहे. आदरणीय वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार याची कोटी करायची. काय पदार्थ असे असतात म्हणायचे अण्णा किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा काय भाजी भात चपाती बदल झाला भात भाजी चपाती एवढाच व्हायचं. पण काही पदार्थ असे असतात म्हणजे पंक्तीला गुलाबजामुन बासुंदी रबडी तोंडाला पाणी देऊ नका बरं आज एखादं रबडी अगदी वजनदार पदार्थ आहेत त्या बसणाऱ्याला असं वाटतं आता मागुता येईल पेरा त्याला असं वाटतंय कधी ती त्याची पंक्तीची वाढ आपल्याला माघारी येईल. काही पदार्थ असे असतात पण तुकाराम महाराजांना खाण्याकरता लाडू कशाचे होते सुखनाम आनंदाचे होते आणि ते कसे होते पोट भरून होते डेकरे जेवण दिशेसाचे. तुकाराम महाराज म्हणजे असं तसं जेवत नव्हतं कपाळाला हात लावायचा आणि पोटाला हात लावायचा म्हणजे जसं कपाळ स्टमक लागल तसं पोट लागलं पाहिजे असं माणसाने खाल्लं पाहिजे सोयीने खाल्लं पाहिजे बरं का माणसाला येईल पुढे विषय जरा. ऐका माणसाने कमी खाल्लं पाहिजे पण तुकाराम महाराजांना खाण्याकरता लाडू सुखनाम आनंदाचे होते पण डेकर सुद्धा कशाचा होता सुखनाम आनंदाचा होता. थाप टाक त्याचे येतात ढेकर आनंदाचे हरे हर आनंदाचे हरे हर आनंदाचे हरी हर ढेकर आनंदाचे हरिहर. महाराज म्हणतात मी लाडू खाल्ले पण त्याचा ढेकर सुद्धा कशाचा आहे सुखनाम आनंदाचा आहे. मला माझा मुद्दा संपवायचा आहे का महाराजांना झोपण्याकरता सेज सुखनाम आनंदाचे आहे स्नान करण्याकरता डोह सुखनाम आनंदाचे आहेत महाराजांना घालण्याकरता कपडे सुखनाम आनंदाचे आहेत खाण्याकरता लाडू सुद्धा सुखनाम आनंदाचे आहेत आणि ढेकर सुद्धा कशाचा आहे सुखनाम आनंदाचा आहे. आजच्या कीर्तनात फक्त 2 शब्द उचलायचे सुख आणि आनंद. महाराजांचा व्यवहार सुद्धा आनंदाचा होता. माणसाचा व्यवहार कसा पाहिजे महाराज बोला ना. चोख माझ्या जगद्गुरु तुकोबाराचा व्यवहार कसा होता चोख होता. चोख व्यापार सवय वणिक वाणिज्य करणारा. वणिक शब्दाचा अर्थ होतो वाणिज्य विकणारा. तुकाराम महाराज व्यापार करायचे. महाराज काय करायचे तुकाराम महाराज व्यापार करायचे. पण व्यापार कसा असला पाहिजे प्रामाणिक असला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी हो हो उदास विचारे बेच करी हो हो उदास विचारे बेच करी हो उदास विचारे बेच करी जोडून या धन उत्तम व्यवहारे
मामाचा कसा होता. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. धन कमवा पण उत्तम व्यवहाराने धन कमवायचं. मला अधर्म करून कुणाची संपत्ती कमवायची नाही. आणि अधर्माचं प्रदीर्घ काळ टिकलच असं सांगता येत नाही. तुकाराम महाराज व्यापार करायचे. गाठाच्या खाली व्यापार करण्याकरता तुकाराम महाराज जायचे. मिरच्या विकायला जायचे. हा इकडे बीड प्रांतामध्ये तुकाराम महाराज जायचे. बीड परगण्यामध्ये जायचे. मिठाचा व्यापार करायचे. हो पण महाराजांचा धंदा मात्र प्रामाणिक होता. लोकांनी लय लुटलं तुकाराम महाराजांना. जो प्रामाणिक असतो त्याला लोक लुटतात बरं का. हा लोक ओळखता आली पाहिजेत. महाराज लय कठीण काम आहे. सांगण्यासारखे मुद्दे भरपूर आहेत पण जास्त वेळ तुमचा घेणार नाही. पण तुकाराम महाराजांचं व्यवहार मात्र प्रामाणिक होता. पण त्या व्यवहाराचा आनंद सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांना झाला. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला. आनंद कोणला मागे आनंद कोणला मागे पुढे सुख लाभ झाला. आनंद कोणला मागे पुढे आनंद कोणला मागे सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोणला मागे पुढे आनंद कोणला मागे पुढे आनंद कोणला मागे पुढे आनंद सुख लाभ झाला. आनंद कोणला मागे पुढे आनंद कोणला मागे पुढे आनंद कोणला मागे पुढे. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. तुकोबरा म्हणतात माझ्या व्यवहाराचा आनंद मला एवढा झालाय की त्याचा आनंद गगनात मावना. मला माझा मुद्दा संपवायचा आहे. महाराजांना झोपण्याकरता शेज सुखनाम आनंदाची आहे. स्नान करण्याकरता डोह सुखनाम आनंदाचे आहे. घालण्याकरता कपडे सुखनाम आनंदाचे आहे. खाण्याकरता लाडू सुखनाम आनंदाचे आहेत. त्याचे डेकर सुद्धा सुखनाम आनंदाचे. महाराजांचा व्यवहार सुद्धा सुखनाम आनंदाचा आहे. हा पण महाराजांना त्याच्याबद्दल निर्माण होणारा आनंद हा गगनात मावत नव्हता. मग का जगद्गुरु तुकोबरा यांनी म्हणून आहे मला अवघा आनंद झालाय. कळतंय का मी तुम्हाला काय सांगतोय. हा अवघ्या आनंद करता एवढं तुम्हाला सांगावं लागलं. हा जगद्गुरु तुकोबराला काय साधकाने प्रश्न विचारला महाराज तुम्हाला अवघा आनंद कशामुळे झाला. हा परिपूर्ण आनंद तुम्हाला कशामुळे झाला. महाराजांनी उत्तर फार गोड दिलं. महाराज म्हणतात मला अवघा आनंद त्या देवाचे चरण जोडण्यामुळे झाला. आता कोटे धावे मग तुझे चरण देखील या. त्या देवाच्या चरण जोडण्यामुळे मला अवघा आनंद झाला. पण साधकांनी प्रश्न विचारला बुवा त्या देवाच्या चरण जोडण्याकरता काय केलं पाहिजे. महाराज म्हणतात त्या देवाच्या चरण जोडण्याकरता हे सर्व उपाय केले पाहिजेत. ते उपाय महाराज अभंगाच्या काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने हे काळ सारावा चिंतने हा काळ सारावा चिंतने एकांत वासी कानाने एकांत
सांगता टाळ्या वाजवल्या पाहिजेत. ह्या टाळ्या लय मोठं प्रोत्साहन देऊन जातात. सभा असल्यावर तुम्ही कसं अगदी ही गुणवान माणसं आहेत, यांना दाद देण्याकरता कधीतरी टाळी वाजवली पाहिजे आपण. बरं का? ऐका, काळ सारावा चिंतने, माणसानं काळ चिंतनात घालवला पाहिजे. दिला या काळे अवकाश. हा नरदेह आपल्याला कशा करता दिलाय बोला की. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. फक्त तंबाखू खायला आणि विमल खायला दिलं नाही. बोलो जुबा केसरी. याच्याकरता हे तोंड दिलेलं नाही. कशा करता दिले? भजन करण्याकरता दिले. त्याचा उपयोग भजन करण्याकरता झाला पाहिजे. एक जण बारामतीला गेला बस्ता बांधायला. कशाला? बस्ता बांधायला. बस्ता म्हणजे काय? नॉट सस्ता, इट इज कॉट बस्ता. तो काय सस्ता असतोय? बस्ता बांधायला गेला आणि येताना ही जंगल लागत नाही का तुमचं? कुठलं? फॉरेस्ट. मगाशी मी तिथं गाडी थांबवली, मला भ्याच वाटायला लागली. म्हणलं बिबट्या येतोय का काय, पण कडनी जाळी होती म्हणून काय नाही वाटलं. बस्ता बांधून घरी येत असताना त्या जंगलात महाराज चोराने त्याला अडवलं. दवा धरूनच बसले होते. माघारी आला की ह्याचा खकानाच करायचा म्हणे. माघारी आला, कमांडर गाडी त्याजवळ होती, जुन्या काळातली कमांडर गाडी. काळ जुना होता ना, कमांडर गाडी होती. चोराने त्याला पकडलं, बस्ता घेतला, मोबाईल घेतला, पैसे घेतले ना असा तिंबावला धरून त्याला लय हाणला. कुलपतच घरी आला असा. बायको म्हणली आवा काय होता असं तू, काय झालं असं तू? अरे काय झालं म्हणलं, कुलपतच घरी आला. ते म्हणला अगं काय सांगू, बस्ता बांधायला गेलो म्हणले, चोराने लय हाणलं. माझा सिद्धांत तुमच्या लक्षात आहे ना? ज्याच्याकरता जी गोष्ट दिली त्याच्याकरता ती वापरली पाहिजे. ती म्हणले अहो कुलपतच तुम्ही घरी आले, काय झालं? लय चोराने हाणलं ग म्हणे. अगदी मला अष्टवक्राची फिलिंग येऊ राहिली म्हणे. लय हाणलंय म्हणे मला. मग म्हणजे झालं काय? बस्ता काढून घेतला म्हणले, पिस्तूल आपलं काय बस्ता काढून घेतला, समजा पैसे काढून घेतले, मोबाईल काढून घेतले. बायको म्हणले अहो तुमच्या गाडीमध्ये तुम्ही ते पिस्तूल ठेवता ना म्हणले समोर, ते पिस्तुलीचा नुसता धाक दाखवला असतं, तुला चिंग चिंग चिंगाट पळून गेले असते. त्यानं काय उत्तर दिलं माहिती का? अगं म्हणला बरं झालं ती पिस्तूल लपून ठेवली, नाही तर ती चोराने नेली असते. पिस्तूल कसं करताय बोला ना? चोरांना धाक दाखवण्याकरता. हा नरदेह कशा करताय? भजन करण्याकरता. त्याच्याकरता उपयोग होत नसेल तर काय फायदा आहे का? काळ देवाच्या चिंतनात घालवला पाहिजे, जडाच्या चिंतनात काळ घालवायचा नाही. हा दुसऱ्या अध्यायामध्ये त्या येतो विषयन पुंसस संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवन्ति समूह समूहात स्मृती विभ्रमः स्मृती वंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यति. नुसतं नश्यती नाही, प्रकर्षेन नश्यती महाराज म्हणतात. हा जडाच्या चिंतनात काळ घालवायचा नाही, देवाच्या चिंतनामध्ये काळ घालवायचा. ज्ञानोबराची फार गोड भाषा. ज्ञानोबरा म्हणतात जैसा विस्फुलिंग लागले या इंधना मग तो प्रौढ झाली या त्रिभुवन पुरवू शके. ज्ञानोबराय म्हणतात. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा बाबा, एक कडब्याची पिंडी जाळण्याकरता किती काड्या लागतात? खरं सांगा, तुम्ही सांगा, खरं सांगा. एक कडब्याची पिंडी जाळण्याकरता किती काड्या लागतात काडीपेटीच्या? बोला की खरं सांगा बरं का, काहीतरी चुकतंय. आणि 10 पेंड्या जाळाय काहीतरी चुकतंय हो. आणि आखी गंज जाळाय किती लागते? आयला काय अनुभव सांगू राहिलो. तुम्ही म्हणताल बरी माझ्या दारात बैलगाडी सोडली. ऐका ज्ञानोबा म्हणतात बुवा जैसे विषयाचे ध्यान विपाय जरी वाहे मन यसने हे पत्याने घेऊ पावे. ज्ञानोबा विकल्पाने म्हणतात यदा कदाचित देवाचं चिंतन करत असताना जडाचं चिंतन झालं, देव अंतरल्याशिवाय राहत नाही. आणि फळाची हवा हृदय कामा केला रे गवा की तयाचे घसण्या जीवा ज्ञानाचा गेला. ज्ञानोबा म्हणतात जडाचं देवाचं चिंतन करत असताना जडाचं चिंतन झालं, देव अंतरल्याशिवाय राहत नाही. यांती देवव्रता देवान पितृण्यांते पितृव्रता भूतानी यांती भूतीच्या यांती मध्याची जिनोपी मामण्या. हा गीता सांगते ऐका. देवाचं चिंतन करायचं, जीवाच्या चिंतनात काळ घालवायचा नाही. पण चिंतन करत असताना काय केलं पाहिजे? माणसानं एकांतवासात गेलं पाहिजे. काळ सारावा चिंतने एकांतवासी. लोकांना एकांतात गेल्याशिवाय चिंतन घडत नाही. युग शुकाचे परमपूज्य डोंगरेजी महाराज म्हणायचे संग का रंग लगताई है. माणूस काही एकदा लोकांतात गेला की त्याचा परमार्थ संपला. परमार्थ करणाऱ्या माणसानं जास्त लौकिकाचा नाद धरायचा नाही. एकदा काय तो लौकिकात गेला की त्याचा परमार्थ खुंटला. जेवढा धोतर आपण खाली नेसू तेवढा पाला पाचोळा धोतराला लागतो, एवढं कायम लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे धोतर खवसून परमार्थ केला पाहिजे.
ऐका, फार महत्वाचं आहे. एकांतवासात गेलं पाहिजे. पण एकांतवासात गेल्यावर काय केलं पाहिजे? त्या झाडाशी आपण संवाद साधला पाहिजे. झाडाची साजणी चावळी जे सुके, चावळीचे शब्दाचा अर्थ होतो बोलणे. आपण संवाद झाडाशी केला पाहिजे. हे पिंपळा तू माझा भाऊ आहेस, हे वडा तू माझा काका आहेस, हे तुळशी तू माझी बहीण आहेस. फक्त गांजाच्या झाडाशी काय नातं करू नका, ते तुम्हाला परवडणार नाही. माणसाने चांगल्या झाडाशी नातं करायचं. महाराज चिंतने एकांतवासी गंगा स्नान. माणसाने नित्य गंगेचं स्नान केलं पाहिजे. आपल्याकडे एखादी जर नदी वाहत असेल, ओढा वाहत असेल, माणसाने त्याला गंगा म्हणलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये स्नान करण्याकरता गंगाळ असायचं. लोकांना नाही गंगेला जाता येत, निदान त्या गंगाळ्याने लोक स्नान करायचे. लोकांनी पाक त्या गंगाळी शब्दाचा खकाना करून टाकला, गंगाळ. अरे काय करावं काय नाही तुम्हाला. गंगाळ किती पवित्र शब्द आहे हो. सकाळी उठल्याच्या नंतर त्यानं म्हणायचं, अगं मला स्नान करायचंय, गंगाळ कुठे आहे? त्या निमित्तानं त्या गंगेचं स्मरण तरी तुम्हाला होईल. तुम्ही म्हणता, महाराज गंगा तर उत्तर येते, आम्ही इथं गंगेला स्नान कसं करायचं? वाचे म्हणता गंगा गंगा सकाळ दोष जाती गंगा. महाराज म्हणतात नुसतं वाचेनं तुम्ही गंगा गंगा जरी म्हणलं तरी तुम्हाला त्याला फलश्रुती मिळल्याशिवाय राहत नाही. कदाचित हा अभंग जगद्गुरु तुकोबरांनी स्नानाला जातानाच लिहिलेला असावा. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तक तो जाना ठेविला कर. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने. देवाची पूजा केली पाहिजे, पण कशी केली पाहिजे? यथा देहे तथा देवे. जशी स्वतःची पूजा करतो तशी देवाची पूजा केली पाहिजे. आपण आपल्याला असा कोरून कोरून गंधावतो, अगदी वजनदार चंद्रकोर लावतो, बुक्का लावतो, आणि देवाची पूजा करायला लागल्या त्याच्या नाकात गद घालतात लोक. असली पूजा असते वैर, नका ना करू. कशाला उपकार करता का देवा पूजा करून? असली पूजा देवाला आवडत नाही. करावी ते पूजा मनेची उत्तम. नीट पूजा करायची देवाची. महाराज एकदा मला, मी ते सिन्नरला काल्याला गेलो, सकाळी सकाळी काला होता, पूजा करायला बसलो स्नान करून. मी आपल्या माझ्या पूजेमध्ये गर्क होतो. एक जण त्याच्या देवाऱ्यामध्ये त्यानं देव मांडले होते. अशा टप्प्याटप्प्यावर देव मांडले. पूर्वीच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यावर देव मांडायचे लोक. इतके देव त्याच्या देवाऱ्यात होते. आता तुम्हाला काय सांगायचं, त्यात आपली काही चुकी नाही. आपण कसं आहे, गेलं जत्रला की आणलाच देव, गेलं जत्रला की आणलाच देव. त्या जत्रेतले देव आणू घरातले देव, घरात देवाची जत्रा भरली. एवढे देव आपण घरात आणले. एक धरेला चित्ते आम्ही रकुमाईचा पती. जाऊ द्याला दाट बोलत नाही. आदरणीय निवृत्ती महाराज वक्ते कडक बोलायचे. महाराज धर्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते. महाराज म्हणायचे, अरे 17 जणांच्या नावानं कुंकू लावण्यापेक्षा एकाच्या नावानं कुंकू लावा, त्याचा संसार चांगला होतो. 17 देवाचं हे करत बसण्यापेक्षा एक देव पूजा की हो, त्याची फलश्रुती तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. माणसानं पूजा केली पाहिजे. तो पूजेला आला, पण मी पूजा करीत होतो, पण ते पूजेला तसं नाही आला. हातात बादलीभर पाणी आणलं, सुपली घेऊन आला. काय घेऊन आला? सुपली घेऊन आला. मी देवाला गंध लावतो, सणात देव बादलीत ओढलं त्यानं. देव धाड धड धाड धड पडले. त्यात हनुमंतरायाची गदा साप दिसणे माझ्या देवापाशी येऊन पडली. आता कोण्या देवाचं काय काय पडलं सांगत बसू का बाबा? लय अवघड का. असली पूजा देवाला आवडत नाही. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा. तुळशीच्या माणसाने तुळशीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत बरं का. तुळशीचा आणि आरोग्यशास्त्राचा एवढा जवळचा संबंध आहे. ज्याच्या दारामध्ये डेरेदार तुळस आहे त्याच्या घरामध्ये कमीत कमी 22 प्रकारचे रोग घरामध्ये येत नाही. कधीतरी त्या गुगलवरती IMC नावाचं प्रोडक्ट टाकून बघा, त्याच्यामध्ये ते सर्व रोग आपल्याला दिसतील. त्याची यादी आपल्याला वाचायला मिळेल. तुळशीचा असे, तुळस रात्री सुद्धा ऑक्सिजन देते आणि दिवसा सुद्धा ऑक्सिजन देते. पण बाकीच्या झाडाचं तसं नाही. ती तुम्हाला दिवसा ऑक्सिजन देतील पण रात्री नाही. रात्री ती झाडं कार्बन डायऑक्साईड सोडत असतात. तुळस फार पवित्र आहे. हल्ली एवढी नास्तिक लोक जन्माला आलेत. लोक म्हणतात, अरे काय त्या मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालता, काय त्या तुळशीला प्रदक्षिणा घालता, वारीला जाता, शीन येतो म्हणले, काय गरज हे करायचं? तुम्हाला खरं सांगू का, जोपर्यंत आपल्याला कष्ट होत नाही तोपर्यंत देव आपल्या जवळ येत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. उदाहरण सांगतो तुम्हाला. भगवान परमात्म्याने यशोदेला सांगितलं, यशोदे मला त्या डेऱ्यामधलं गुमगुम खायचंय. काय खायचंय? गुम गुम करते डेरे घुमते. त्या डेऱ्यातलं मला गुमगुम खायचंय. कुणी सांगितलं? भगवान परमात्म्याने. पण यशोदा म्हणले, अरे कृष्णा त्याच्यातलं दही तुला देता येईल, दूध तुला देता येईल, तूप तुला देता येईल, पण त्यातलं गुमगुम कसं द्यायचं? पण बाला हट्ट होता. ते मला यशोदे मला सांगायचं नाही. म्हणलं आई मला त्यातलं गुमगुम खायचं. भगवान परमात्म्याला राग आला. यशोदेनं नाही म्हणल्याच्या नंतर देव पळतच गेले. मला घेतलं मडका आणि दना दन
मागं पुढं का होईना पण फुटलं. धड मडके फोडले महाराज देवाने. राग आला देवाला, देव पळायला लागले. पळत असताना यशोदा देवाच्या पाठीमागं पळायला लागली. जशी पळायला लागली, भागवतकार वर्णन करतात त्या यशोदेचे कपाळावरचं कुंकू तिच्या नाकावरती आलं. तिनं बांधलेला केसाचा बोजळा सुटून गेला. तिची सर्व फुलं अस्ताव्यस्त झाली. यशोदेला घाम आला. ज्यावेळेस भगवान परमात्म्याला कळलं माझी आई थकली आहे, भगवान परमात्म्याने जवळ येऊन आपला हात यशोदेच्या हातामध्ये दिला. कधी दिला बोला? हा, ज्यावेळेस देवाला कळालं माझी आई थकली, लगेच आपला हात यशोदेच्या हातामध्ये दिला. हे उदाहरण जर तुम्हाला कळत नसेल, हा इथं आपला फाटा कोणता जवळ आहे बोला की? उंडवडीचा फाटा. त्या उंडवडीच्या फाट्यावरती बाजार भरत होता ना, आपल्या शिरसाई मातेच्या मंदिरापाशी एसटी येत होती आणि त्याची आई एका मुलाची आई बाजारला चालली. पण जात असताना ते लेकरू मागं लागला, आहे मला बाजारला यायचंय म्हणजे. आई म्हणली बघ तुला बाजारला नेते, पण काकाला बसायचा आग्रह धरायचा नाही. तुला नेते म्हणले बाजारला, ती मला अजिबात नाही. हा, पोरग म्हणला चल. आईच्या आधी पोरग स्टँडवर. आई मागून आली. दोघ जण एसटी मध्ये बसले, उंडवडीला गेले. बाजार करायला लागले. बाजार करत असताना आईने टमाट्याचा भाव विचारला, कोबीचा भाव विचारला. बोलत बोलत परव्याने पोरांनी 10-15 बटाटे पिशवीत घातले. आई म्हणली पपी आणला, फायद्याचा ठरला. बाजार केला. गवळ्याच्या उंडवडीत एसटी माघारी आली आणि आपल्या शिरसाई मातेच्या मंदिरापाशी थांबली. पप्या उतरला आणि पप्याची आई मागून उतरली. पप्या कुठं चालतोय? पप्याचा टॉप घेर पडच ना. पप्या म्हणला आहे मला काकाला बसायचं. आहे म्हणले हे बघ जाताना तुला ताकीद दिली होती काकाला बसायचं नाही, पण तुला आता तुला काकाला काय घेत नाही. पण आई हुशार होती. हा, जुनी आई होती महाराज. तिने सांगितले हे बघ तो ती लिंबाचं झाड दिसतंय का, त्या झाडाखाली जाऊन उभं राहा म्हणजे तुला लगेच घेते. पळत गेलं पोरग, त्या झाडाखाली उभं राहिलं. आई पाठी मागून गेली आणि पोरग झाडाखाली उभं राहिलेलं होतं. ती मला आहे काकाला बसायचं. आई म्हणली हे पाप्या येणारच आहे तू, तुला काय हे लिंबाचं झाड म्हणली होती का, तुला पुढचं झाड म्हणली होती. हा, पाप्या परत पुढच्या झाडाखाली गेला. आई पुन्हा मागून चालत त्या पुढच्या झाडापर्यंत गेली. पाप्या म्हणला आहे काकाला बसायचं. आई पुन्हा म्हणली तुला काय हे झाड म्हणले होते का, तो ती वाकडं तिकडे लिंबाचं झाड तिथे जाऊन उभा राहा. आता पाप्याच्या मारा तळपायची आग मस्तकाला गेली. पुन्हा पुढे जाऊन उभा राहिला. आई मागून आली. पप्पे म्हणला आये आजचे दिन कब आएंगे. नुसते आश्वासन चालल्यात म्हणे तुझे, नुसते उद्घाटन तू करते, रस्ता तिसराच करते. कधी मला तू काकाला घेणार. पोराने हातपाय रगडाय चालू केले महाराज. आईला कळालं पोरगा आला, आपल्या पोराला दुःख झालंय, पाय त्याचे दुखायला लागले. तर आईने लगेच उचलून पप्याला खांद्यावरती घेतलं. माझा सिद्धांत एवढाच आहे, ज्यावेळेस आईला कळालं की पप्प्या थकलाय, आईने लगेच उचलून त्याला काकाला घेतला. यशोदेला कळालं, भगवान परमात्म्याला कळालं यशोदा थकली. भगवान परमात्म्याने आपला हात असा लगेच यशोदेच्या हातामध्ये दिला. मला सिद्धांत एवढाच मांडायचा आहे, हा परमार्थ करून, वारी करून, हे सोमवार धरून, एकादशी करून ह्या देहाला एवढं कष्ट द्यायचं, एवढं कष्ट द्यायचं. एक ना एक दिवस त्या पंढरीशी परमात्म्याला आपली किव आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो देव एक ना एक दिवस आपल्याला उचलून आपल्या खांद्यावरती बसवल्याशिवाय राहणार नाही. असा परमार्थ माणसाने केला पाहिजे. एवढी पराकष्ट माणसाने केली पाहिजे. कष्ट केल्याशिवाय परमार्थ नाही बुवा. लक्षात ठेवा, एवढं सोपं काम नाही. पण हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. पण याच्याकरता काय केलं पाहिजे? खाना चांगला लागतो, युक्त आहार विहार. हा, युक्त आहार विहार कमी खाल्लं पाहिजे माणसाने. मग अशी सांगितलंच होतं, लोक वारीला येतात, काय लोक ज्या दिंडीत खायला त्याच दिंडीत जातात. दिंडीत भजन पाहून जायचं का भोजन पाहून जायचं? बोला लवकर बोला. तुम्ही काय पाहून जाता? दिंडीलाच जाता का नाही हेच महत्वाचं आहे. दिंडीला गेलं पाहिजे, पण काय पाहून गेलं पाहिजे? काही लोकांनी जेवणासाठी दिंड्या बदलल्या महाराज. दर वर्षी नवीन दिंडी का? अहो का मागच्या वर्षी तर त्या दिंडी होते. ती काय दिंडी होती काय? निस्त्या कशा पुऱ्यात यात, ह्यालाच पुरला पाहिजे महाराज. अरे काय लोक आहेत नुसतं खाण्यासाठी. आणि वारीत खाणाऱ्या लोकांचा भरोसा नसतोय. हा, ज्यांनी खाल्लंय रात्री जेवले ती लोक सकाळी बसणार नसतात ऊसाच्या बागत तालीला. लय अवघड रे, लय अवघड.
तुका म्हणे धन्य वंश त्या नाराचा. लय अवघडे युक्त आहार विहार लय कुठं गेडे लोकात बसायचं. नेम इंद्रियासी सार आपल्या शरीराला माणसाने नेम लावले पाहिजेत. नसावे बासर जास्त बोलायचं नाही. कमी बोलायचं माणसाने. अनंत वाचाळ बरळते बरळत्या कैसा गोपाळ पावे हरी कमी बोलायचं. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण कमी झोपायचं. लोकांना लय झोप. बाबा एकदा बाबा पाटामध्ये म्हणले मारुती बाबा एकदम सोमवारी झोपला थेट बुधवारीच उठला. असली झोप काही कामाची नाही. कुत्र्यासारखी झोप पाहिजे. श्वान निद्रा बकक ध्यान. कुत्र्यासारखी झोप आणि बगड्यासारखं ध्यान माणसाचं पाहिजे. कमी झोपायचं माणसानं. लय झोप काही कामाची नाही. सांगायसारखं लय पण माझा वेळ संपला आहे का. माणसानं कमी झोपलं पाहिजे. अल्प निद्रा माणसाची पाहिजे. काय काय लोक चालत चालत झोपतात. चालताही वेगेन कलडताही डोळा लागे. चालत चाल जेवत जेवत झोपतात काय काय लोक. सवयच लोकाला आहे महाराज. एक जणांना ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. ब्रह्मदेव सांगितलं हे सांग म्हणले मी तुझ्यावरती प्रसन्न झालोय. त्यानं काय मागितलं ब्रह्मदेवाला माहिती का. ब्रह्मदेव मला तुमचं आयुष्य पाहिजे म्हणे. ती म्हणे देतो घे. 1000 वर्षाचं आयुष्य तुला घे म्हणले. ती म्हणे ह्या आयुष्याचं काय करशील. काय नाही म्हणे खाली एक गोदडीवरनं 2 वाकडा घेऊन निवांत झोपून राहील. इतकं झोप. असल्या झोपीव काय प्रेम नाही. युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. पण हे काही कामाचं नाही. ही ह्या गोष्टी आपल्या फायद्याच्या नाही. आपल्या फायद्याचं काय परमार्थ महाधन जोडे देवाचे चरण वावयाच तन हे उपाय लाभाचे. हे परमार्थ नावाचं तन हे सर्व लाभाचे उपाय जोडून देतं. युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. तुम्ही म्हणता समध्या गोष्टी झाल्या याची काय व्यवस्था आहे का नाही. देह समर्पिजे देवा बार काहीच न घ्यावा होईल गवा तुका म्हणे आनंद. माणसानं काय केलं पाहिजे बा. माणसानं सर्व देवावरती टाकलं पाहिजे. योगक्षम वहाम्यहम घालून या भार राहिलो निशिंदे सिरवेले सांगते विठोबाचे. काय देवानं कुणाची कामं केली नाहीत मला सांगा की. न सांगता करी सर्व काम. साधा अभंग तुमच्या समोर मांडतो. उंच नीच काही आखा अभंग बघून घ्या. काय देवाने कुणा करता काय काय कामं केली महाराज. सर्व करता देवाने कामं केली. युक्त आहार विहार नेमेंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. Bye.